सर्व टीमने कृपया 5 बाजूला राहायचंय. 5 टीमने 5 बाजूला लाईन मध्ये उभं राहायचंय. सर्व टीमने लाईन मध्ये उभं राहायचंय. संघ मालक आणि कर्णधार कृपया मैदानाच्या मिडल साईडला यायचंय. सर्व संघाचे संघ मालक आणि कर्णधार मिडल मध्ये यायचंय. संघ मालक सुधीरभाई प्रतिष्ठान ताबडतोब या. कर्णधार संघ व्यवस्थापक आणि कर्णधार एकच वा आतून इंटरव्ह्यू करून तुमच्या टीमला जायचंय. आरोही 11 संघ व्यवस्थापक आणि कॅप्टन. आरोही 11 संघ व्यवस्थापक इथे हरवणार वाटतं संघ मालक. कॅप्टन बोलो कॅप्टन. हे पाठीमागे मोरेश्वर स्मृती संघ व्यवस्थापक कॅप्टन संघ व्यवस्थापक गौरव
जॉली संघ व्यवस्थापक कॅप्टन, संघ व्यवस्थापक कॅप्टन, संघ व्यवस्थापक लाईन मध्ये व्हा, लाईन मध्ये व्हा, इथे लाईन मध्ये व्हा. जॉली बॉयज, मैत्री 11 संघ व्यवस्थापक, मैत्री 11 संघ व्यवस्थापक कॅप्टन, संघ व्यवस्थापक कॅप्टन, झाले 5. मान्यवर कृपया इथे लाईनअप व्हा. इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त उत्कर्ष कलाक्रीडा मंडळ पूर्णगड श्रीकृष्णनगर आयोजित सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त उत्कर्ष कलाक्रीडा मंडळ पूर्णगड श्रीकृष्णनगर आयोजित उत्कर्ष प्रीमियर लीग 2024 फुले पुष्प पर्व 1 आणि या पर्वाचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा इथे भव्य असा उद्घाटन इथे आम्ही सादर करत आहोत. या आजच्या दिवसातील सामन्यासाठी संघ असलेले मैत्री 11 जॉली बॉईज सुधीरभाई प्रतिष्ठान आरोही 11 मोरेश्वर स्मृती या सर्व संघांचे माझ्या उत्कर्ष कलाक्रीडा मंडळातर्फे प्रथम मी जाहीर आभार मानतो. आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल मी तुमचे जाहीर आभार मानतो. त्याचप्रमाणे इथे माझ्या उत्कर्ष कलाक्रीडा मंडळाचे मान्यवर होडेकर शिव नाटेकर साहेब हेही इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचाही माझ्या मंडळाच्या वतीने मी जाहीर आभार मानतो. त्याचप्रमाणे मंडळाचे कार्यकारिणी सदस्य प्रसन्न नाटेकर हेही इथे उपस्थित आहेत. त्यांचाही मी माझ्या मंडळाच्या वतीने जाहीर आभार मानतो. आता लगेचच संघ मालकांच्या सत्कार सोहळ्याला इथे प्रारंभ करत आहे. या सत्कार सोहळ्यामध्ये सन्मान चिन्ह आणि शाल असं हे सत्कार असेल तरी मी त्याच्यासाठी सन्मानित करतोय. मैत्री 11 संघाचा संघ व्यवस्थापक कृपया ताबडतोब मिडलला येऊन आपला
सत्कार घ्यायचा. मैत्री 11 सत्कार करतील होडेकर नाटेकर साहेब. डीजे वालो मैत्री 11 हा संघ इथे सहभागी दर्शवला, त्याबद्दल त्यांचा आमच्या मंडळाच्या वतीने जाहीर असा सत्कार केला जातोय. त्यानंतर मोरेश्वर स्मृती संघाचे संघ व्यवस्थापक आपणही आपला सन्मान घ्यायचा आहे. यानंतरचे सत्कार मूर्ती आरोही 11 संघाचे संघ व्यवस्थापक आपणही इथे सन्मानित व्हायचे. सन्मान करतील मंडळाचे होडेकर नाटेकर साहेब. यानंतरचे सत्कार मूर्ती सुधीरभाई प्रतिष्ठान संघाचे संघ व्यवस्थापक सत्कार करतील नाटेकर साहेब. यानंतर ते सत्कार मूर्ती जॉली बॉयज संघाचा संघ व्यवस्थापक सत्कार करतील प्रसन्न नाटेकर. धन्यवाद. पुन्हा एकदा आमच्या उत्कर्ष कलाक्रीडा मंडळाचे वतीने तुमचे सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. यानंतरची ग्रँड एंट्री इथे होणार आहे. सर्व संघ मालक हे त्यांचे कर्णधार यांची ग्रँड एंट्री यामध्ये होणार आहे आणि एंट्री झाल्यानंतर प्रत्येक संघ मालक आणि कर्णधाराने आपले संघ जॉईन करायचे. कृपया लाईट्स ऑफ करा. एंट्री धन्यवाद. सर्व संघ व्यवस्थापक व कर्णधार. उत्कर्ष प्रीमियर लीग 2024 या आजच्या दिवसाचा या क्रीडा स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा इथे उद्घाटन आता सादर होणार आहे. यानंतरचा कार्यक्रम असेल राष्ट्रगीत गायन. सर्व उपस्थित प्रेक्षक वर्ग, क्रीडा रसिक, खेळाडू यांना मी नम्र विनंती करतो की राष्ट्रगीत गाण्यासाठी इथे स्टँडिंग ओवेशन द्यायचे. राष्ट्रगीतासाठी स्टँडिंग ओवेशन द्यायचे. सावधान मध्ये राहायचंय.
या दुसऱ्या दिवसाच्या उद्घाटन झालेलं आहे. यानंतर फटाक्यांची इथे आतषबाजी होईल. कृपया ए उत्कर्ष कला क्रीडा मंडळ पूर्णगड श्रीकृष्ण दल आयोजित उत्कर्ष प्रीमियर लीग 2024 आणि या 2024च्या पहिल्या पर्वातील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या उद्घाटन इथे पार पडलेला आहे. इथे सर्व संघ उपस्थित झाला त्याबद्दल तुमचे माझ्या उत्कर्ष कला क्रीडा मंडळाच्या वतीने मी जाहीर आभार मानतो. त्याचप्रमाणे इथे मान्यवर उपस्थित झाला त्याबद्दल त्यांचे सुद्धा माझ्या उत्कर्ष कला क्रीडा मंडळाच्या वतीने मी जाहीर आभार मानतो. धन्यवाद. यानंतर या दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना सुधीरभाई प्रतिष्ठान व्यवसाय जॉलीबॉल तरी दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी मैदानाकडे यायचे आहे. टॉस साठी या टॉस भाभी टॉस होईल मनीष टॉस होईल सुधीरभाई प्रतिष्ठान आणि जॉलीबॉलचे कॅप्टन कृपया टॉस साठी यायचे. टॉस करतील आमच्या उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा सरोज हरजकर. दोन नेला छापा काटा छापा काटा कृपया दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. कृपया कॅप्टन टॉस साठी या. कॅप्टन टॉस साठी या. सामन्याचा नाणेफेकीचा कौल जॉलीबॉल संघाने घेतलेला आहे. धन्यवाद. यानंतरची सर्व सूत्र मी योगेश खडपे यांच्याकडे सुपूर्द करतो. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचे उत्तम असे समालोचक श्री योगेश खडपे. आपण काल सर्व क्रीडा रसिकांनी पाहिलंच असेल की योगेश खडपे यांची जादू सामन्यावरती जसे खेळाडू असतात त्याप्रमाणे समालोचक सुद्धा प्रत्येक सामन्यावरती आपली जादू करत असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते योगेश खडपे हे 3 दिवस इथे उपस्थित राहणार आहे. तरी त्यांचं सुद्धा माझ्या उत्कर्ष कला क्रीडा मंडळाच्या वतीने मी जाहीर आभार मानतो. धन्यवाद योगेशजी. धन्यवाद धन्यवाद. तो लावतोय हा दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा प्लेयरनी कृपया कॅमेरामन कडे यायचंय. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा प्लेयरनी कृपया
कॉमेंट्री बॉक्स में एक एक्स्ट्रा प्लेयर कृपया कॅमेरामॅन कडे यायचं आहे. हॅलो 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 चेक आवाज करा ना जरा. हॅलो 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 चेक. अजून अजून हॅलो 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 कॉललेस जॉली बॉईज. हॅलो हॅलो येस 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 जॉली बॉईज डिसिजन सांगा. सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननाला वंदन करून पूर्णगड गावचं ग्रामदैवत आणि श्रीकृष्णनगरचं ग्रामदैवत या विश्वाचा विधाता श्रीकृष्णाला वंदन करून ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं अशा श्रीमंत महंत शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा अर्पण करून आणि या श्रीकृष्णनगरचं नाव रोशन करणारे 3 आमचे मार्गदर्शक स्वर्गीय सुधीरभाई हरजकर, स्वर्गीय विष्णू मामा लाटेकर, स्वर्गीय मोरेश्वर हरजकर आणि आमचे बंधू संजय दादा खडपे यांच्या स्मृतीस पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून ज्यांच्यामुळे क्रिकेट हा खेळ मला पाहता आला असा कोहिनूर क्रिकेटचा कैलासवासी रतनबुवा आडिवरेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून ज्यांनी समालोचनाची दिशा दाखवली असे माझे मार्गदर्शक स्वर्गीय रत्नाकर बुवा शिरगावकर यांच्या पवित्र आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करून मी योगेश खडपे आपणा सर्व क्रीडा रसिकांचे उत्कर्ष क्रीडा मंडळ आयोजित उत्कर्ष प्रीमियर लीग 2024च्या दुसऱ्या नाईटच्या उद्घाटनाच्या शुभारंभाच्या सामन्यामध्ये सर्व क्रीडा रसिकांचे खेळाडूंचे संघ मालकांचे युट्यूबच्या माध्यमातून रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्व व्ह्युअर्सचे हार्दिक 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 स्वागत करीत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभस्य स्वागतम. मित्रांनो विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील अश्वारूढ होण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील अश्वावर आरूढ होण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. या विश्वरूपी उद्यानात आपल्या सुगंधाने सर्वांना युद्ध करणारा केवढा म्हणजे क्रिकेट. ज्या ज्या क्षणाला आपल्या डोळ्यासमोर एखादा खेळ येतो त्या त्या क्षणाला आपल्या मनातल्या साऱ्या दुःखातून बाहेर काढणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जितकं प्रेम आपण आपल्या प्रेयसीवर करतो प्रियजनांवर करतो त्याहीपेक्षा आयुष्यातल्या सर्वात जास्त खेळावरती कोणतं प्रेम करत असो तो खेळ म्हणजे क्रिकेट. आयुष्याच्या प्रवाहामध्ये जीवन जगत असताना आपण इतके प्रेशर खाली जगत असतो. रोज कुठल्याला कुठंतरी टेन्शन असतं, रोजच विवंचना असते, प्रपंच असतो. आम्हाला मनोमंथनापेक्षा मनोरंजनाची गरज आहे. यासाठी सिरियल्स आहेत, टीव्ही आहे, चित्रपट आहे, परंतु सर्वात प्रभावी माध्यम आणि मनाला मंत्रमुग्ध करणारा मानसिकरित्या शारीरिकरित्या सुदृढ करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि अनोळखी व्यक्तीलाही जीवलग मित्र बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि अनोळखी व्यक्तीमध्ये जीवलग मैत्री निर्माण करणारा खेळ क्रिकेट असला तरी रोमात रक्तात भिनणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेट खेळातील सर्वात स्ट्रॉंगेस्ट फॉर्मॅट क्रिकेट फॉर्मॅट शॉर्टेस्ट फॉर्मॅट म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो असा कोकणचा महाखेळ अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेतील या उत्कर्ष प्रीमियर लीग मध्ये मी पुनश्च एकदा हार्दिक 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 स्वागत करीत आहे. सुस्वागतम शुभस्य स्वागतम. पहिला सामना जॉली बॉईज वर्सेस सुधीरभाई प्रतिष्ठान. जॉली बॉईज युगल डोरलेकर आयकॉन प्लेयर युगल डोरलेकर यांचा हा संघ. कॅप्टन डिसिजन कळवा प्लीज. मुदस्सर सारंग
जॉली बॉयज कॅप्टन प्लीज डिसिजन पेंडिंग आहे आपलं, या कळवा. जॉली बॉयज कॅप्टन युगल डोर्लेकर, मुदस्सर सारंग, दर्पण शिरगावकर, मकसूद सागवेकर. पूर्णगडचे प्लेयर आहे ते, स्थानिक प्लेयर, लोकल प्लेयर, परंतु नाव मोठं आहे. अध्ययन गावखडकर, सुजन शिरगावकर, उमाम्मद दरवेश, दीपक फटकोरे, त्याचप्रमाणे राबर दरवेश, अनुराज डोर्लेकर आणि विनायक लाकडे असा हा जॉली बॉयजचा संघ. आणि प्रतिष्ठान सुधीर भाई प्रतिष्ठान या नावाने हा जबरदस्त संघ आपल्या समोर मैदानावरती येतोय. सायल आडुरेकर उर्फ सायू आडुरेकर, आयकॉन अँड कॅप्टन, लीड बाय सायू आडुरेकर, फॉलोड बाय अमन डोर्लेकर, प्रभंजन शिरगावकर, प्रभ्या शिरगावकर, श्रेयस पटेकर, संतोष ठाकरे, कमलेश डोर्लेकर. मोठमोठी नावे या संघामध्ये दिसत आहेत आपल्याला, ज्यांनी आपल्या काळामध्ये क्रिकेट गाजवलेलं आहे. ऋग्वेद आडुरकर, सुदीक्षा आडुरेकर, हरेश आडुरेकर, कौस्तुभ सारंग आणि नित्यानंद मुळे असा हा संघ. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत करूया, सुस्वागतम. पेटव मशाली कर्तृत्वाच्या सिद्ध कर स्वतःला. मित्रांनो, हा सिद्ध करायचा दिवस आहे, सिद्ध करायची रात आहे. एक दिवस तर साजरा कर आपल्या अस्तित्वाचा तू. हे अस्तित्व निर्माण करण्याचा हा दिवस, इन्फॅक्ट रात्र, कालची रात्र बेफान तुफान जबरदस्त रंगतदार अशी होती. आजची रात्र त्याच पद्धतीने असेल. पाचीच्या पाची संघ वाट पाहत आहेत. युगल डोर्लेकर प्लीज आपला डिसिजन आमच्याकडे कळवा. युगल डोर्लेकर कॅप्टन, युगल डोर्लेकर कॅप्टन प्लीज डिसिजन. मुदस्सर सारंग कॅप्टन आहे. मुदस्सर सारंग आहे का? मुदस्सर सारंग, युगल डोर्लेकर आयकॉन प्लेयर आहे. मुदस्सर सारंग, मुदस्सर भाई फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारले, बॅटिंग साठी निमंत्रित केले. पुन्हा एकदा रूल्सचे रेग्युलेशन्स वाचून दाखवतोय. आपल्याला माहिती आहे 9 खेळाडूंमध्ये 5 खेळाडू हे पूर्णगडचे असतील. 9 खेळाडूंमध्ये 5 खेळाडू हे पूर्णगड गावातील असतील, स्थानिक असतील, त्यामध्ये आयकॉन असतील तरी 5 खेळाडू असतील. 4 खेळाडू हे पंचक्रोशीतील फॉरेन प्लेयर असतील, यामध्ये निमंत्रित गाव तोसुंदे आणि पावस पंचक्रोशी मधील 4 खेळाडू असतील. अशा प्रकारे 9 खेळाडूंचा हा सेट असेल. 4 षटकांचे सामने असतील, 4 गोलंदाज असतील. 4 गोलंदाजाला म्हणजे प्रत्येकाला एक, कमीत कमी 4 गोलंदाज असतील, प्रत्येकाला 1 ओव्हर करण्याची मुभा असेल. सामना जर टाय झाला तर बॉल आउट पद्धतीने 3 चान्स दिले जातील. T20 2007च्या धर्तीवरती हा डिसिजन मंडळातर्फे घेण्यात आलेला आहे. बॉल आउटचा तो थरार काल रात्री पाहता राहिलो. आजच्या रात्री ती सर भरून काढेल का, काय होईल का, आणि औत्सुक्याचे. त्याच पद्धतीने सर्व संघांसाठी विनंती करत आहोत की आमच्या रूल्सच्या मध्ये रेव्ह्यू डिसिजन होता, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. रिव्ह्यू सिस्टीम या ठिकाणी थोडीशी पॉसिबल होत नाहीये. आम्हाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत. दरम्यान सामन्याला सुरुवात सुद्धा होत आहे. लवकरात लवकर असं जर कोऑपरेट केला तर खूपच फायदा होईल. आजच्या रात्रीमध्ये सुरुवात होते सामन्याला. क्रीडा रसिकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेट्स प्लीज या पॅव्हलियन मध्ये कॉम्बॉक्स मध्ये. माझ्यासोबत मी योगेश कडपे समालोचन करत असताना माझ्यासोबत मला साथीदार स्कोरर म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत वृंदावन डोर्लेकर आणि दीपराज आमचा बंधू या ठिकाणी स्कोरिंग करतायत. आणि त्याच पद्धतीने आपला हा संपूर्ण क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटचा महासंग्राम, महासमर आणि क्रिकेटचा हा सोहळा आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतायत सन्माननीय सौरभ दादा मयेकर. रत्नागिरीतील एक जबरदस्त असं चॅनल युट्यूबच्या पटलावरचं एक नावाजलेलं चॅनल रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. दादा काल आपल्याला किती व्ह्यूज मिळाले? 10,000 झाले काय? 12,700 ओके.
कालच्या रात्रीमध्ये आपल्याला भरघोस प्रतिसाद रसिक प्रेक्षकांकडून सुद्धा मिळाला. ऑन मैदानावरती उपस्थित असलेल्या ऑन ग्राउंड त्याला म्हणू शकतो आपण, आणि युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला थोड्याच वेळात कळेल तो आकडा किती लोकांनी आपला हा सामने पाहिलेत आणि आमच्या या सामन्यांचा आस्वाद घेतलाय. पुन्हा एकदा मुंबईतल्या प्रेक्षकांचं प्रत्येक गावाच्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवरती पाहत असलेल्या क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, तुमच्याशिवाय ही स्पर्धा अधुरी आहे. क्रिकेट हा खेळाचा प्रेक्षकांचा खेळ, ऑडियन्स गेम म्हणून ओळखला जातो. 16,100 लोकांनी काल आपली स्पर्धा पाहिली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सर्व ऑडियन्ससाठी. 16,100 लोकांनी आपली ही स्पर्धा काल पाहिलेली आहे. आजच्या रात्रीमध्ये तो रेकॉर्ड जास्तीत जास्त पद्धतीने 20,000 क्रॉस होईल ही अपेक्षा करूया. आणि उद्या मेगा फायनल आहे, ग्रँड सीझन आहे. उद्याचा दिवस एक जंक्शनचा दिवस असेल. उद्याची नाईट जंक्शनची नाईट असेल, कारण स्पर्धा झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचाही जल्लोष असेल. तोही ठेवा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. उत्कर्ष कला क्रीडा मंडळाच्या वतीने अतिशय उत्कृष्ट देखणं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट कला क्रीडा मंडळ करत आहे. प्रत्येक वर्षी शिवजन्मोत्सव या ठिकाणी जोरदार पद्धतीने साजरा केला जातो. जय भवानी जय शिवाजीच्या माध्यमातून गजरातून जल्लोष तर नक्कीच केला जातो. पण त्याचबरोबर आपल्या स्थानिक खेळाडूंना हायस्ट लेवलचे खेळाडू खेळताना पाहायला मिळावे, त्यांच्या समोर अनुभव करताना पाहायला मिळावं, यासाठी मी उत्कर्ष कला क्रीडा मंडळाने आयोजित केलेली उत्कर्ष प्रीमियर लीग 2024 वर्ष पहिले, पर्व पहिले, दुसरी रात्र, पहिला सामना. काय होतं कृपया उत्कर्ष मंडळाच्या सर्व स्वयंसेवक आणि कार्यकांनी कृपया लाईनमनची भूमिका पार पाडायची आहे. मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांनी कृपया लाईनमनची भूमिका पार पाडायची आहे. या ठिकाणी अनेक प्रेक्षक क्रीडा रसिक उपस्थित आहेत. त्याचबरोबर महिला वर्गाचा प्रतिसाद अतिशय उत्कृष्ट प्रेम तर सगळेच करतात मित्रांनो, पण जिच्याकडून ममता मिळते तिला आई म्हणतात. त्या सर्व आई स्वरूप मातांना माझा नमस्कार आणि भगिनी स्वरूप बहिणींना माझा नमस्कार. सर्वांना नमस्कार. सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. जोरदार तयारी चालू आहे या क्रिकेट स्पर्धेची मागच्या 15 दिवसांपासून. त्याचा परिपाक म्हणून यशस्वीरित्या कालची रात्र आपण संपन्न केली, साजरी केली, जल्लोष केला. आजची रात्र त्याच पद्धतीने जल्लोष करण्यासाठी पुनश्च एकदा तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मित्रांनो, या ठिकाणी साईडला मंदिराच्या बाजूला छोटे बच्चे बसलेले आहेत. सर्वांना विनंती करेन, क्रीडा रसिक बसलेले आहेत, सर्वांना विनंती करेन या सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींकडून, क्रीडा रसिकांकडून आलेल्या सर्व क्रिकेट स्पर्धकांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. सर्वांचं हार्दिक स्वागत करूया. पूर्णगड गावाच्या वतीने हार्दिक स्वागत. पूर्णगडच्या या मैदानावरती राधाकृष्ण रंगमंचच्या वरून आपल्याशी संवाद करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते सुख क्रिकेटमध्ये मिळत असतं असं म्हटलं जातं. फक्त त्यासाठी क्रिकेट रक्तात असावं लागतं, मनात असावं लागतं, हृदयात असावं लागतं. चला चालू करूया. पहिली धुमश्चक्री, पहिला सामना. नाव घेऊया गणपती गजाननाचं, पण तत्पूर्वी जरा प्लीज थांबा. एकदा जल्लोष होऊ द्यात. जय भवानी, जय 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 भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवराय. आई जिजाऊला स्मरण करून षटक मुदस्सर त्याला सामना करेल. लेफ्ट हँड बॅट्समॅन सुदीक्ष त्यांचं प्रणव नाटेकर यांना पार करून पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. धाव काही मिळत नाहीये. पहिला चेंडू ले धाव, डॉट डिलिव्हरी, बिंदी डिलिव्हरी, सुरुवात अतिशय सुरेख. मुदस्सर सारंग आपल्या ओलोदीच्या काळामध्ये या खेळाडूने अंडरआर्म क्रिकेट गाजवलं. आझाद क्रिकेट क्लबचा हा जबरदस्त हिरा. नो बॉल, हुसेनचा इशारा, नो बॉल. बीट केलं होतं सुदीक्षला. बॅटच्या पट्ट्यात बॅट पर्यंत पोहोचलाच नाही चेंडू. नो कॉन्टॅक्ट बाय. या सामन्यासाठी पंच आहेत. प्रथम पंच आहेत प्रणव नाटेकर आणि सेकंड पंच प्लीज जरा हात वर करा. कोण आहेत, त्या बाजूचे आहेत की या बाजूचे? अच्छा, प्रज्योत आडवूरकर आणि निनाद तृतीय पंच आहेत. फोर्थ अंपायर आहेत अभि. इलेक्शनच्या बाहेर वाईड बॉल. अवांतर धाव संख्या
एक वाक्य बोलता बोलता मलाच सकाळी हसू आलं होतं. गाववाल्यांची पूजा आणि भाडोत्रीची मजा. कारण काल जवळ आपण 70 धावांमध्ये 50 धावा या अवांतर पाहिल्या. कंट्रोल करा. क्रिकेट हा गेम स्किलचा आहे. क्रिकेट हा गेम क्वालिटीचा आहे. आज आमचे पूर्णगडचे खेळाडू नवीन काहीतरी शिकणार आहेत तुमच्याकडून. त्यामुळे हा कंट्रोल करा. ओव्हरऑल सर्वांना विनंती करेन किंवा सल्ला देईन. हा भावाचा सल्ला म्हणून तुम्ही स्वीकाराल. सर राईट राऊंड विकेट मारा करेल सुदीक्षासाठी. आता मात्र तटवलाय चेंडू बॅक साईडला जाऊन एका धावेवरती समाधान मारावं लागतंय. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय. एका धावेने धावसंख्या होते बोलत राहायचंय. हा 3. सुदीक्षा खेळण्यासाठी तयार. उदू या नावाने हा फेमस बॅटर पाहायला मिळतोय त्यांच्याकडून. पण चांगलं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. वेल फील्ड कव्हरच्या दिशेने वेल फील्ड. समर्थकांकडून टाळ्या निश्चित व्हायला पाहिजेत. सुधीरभाई प्रतिष्ठान प्रथम फलंदाजी करत असताना जॉली बॉईज चांगली गोलंदाजी मुदत सारंगीकडून पाहायला मिळते. जॉली बॉईज कडून. आणि यावेळेला मात्र कोणती चूक करत नाहीये. पहिला येतो चौकारसाठी. थँक्यू मंगेश भाई, माझ्या विनंतीला मान दिलास. मुदस्कर यांच्याकडून हा चेंडू सोडलेला होतो. दिशेने चौकार ठोकलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा चौकार. एकदा का सुरू झाला उद्दिष्ट बॅट थांबायचं नाव नाहीये. राईट राऊंड विकेट मारा करेल उर्दूसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीला ही सरळ चौकार उर्दू यांच्याकडून येते. पारितोषिक या ठिकाणी आले. सुदीक्षा आडिवरेकर यांच्यासाठी सलग 3 चौकारांसाठी 100 रुपये पारितोषिक. प्रवीण हारसकर यांच्याकडून सुधीरभाई प्रतिष्ठान सुदीक्ष जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी दिसतंय. धावसंख्या होते 15. रनसंख्या 15. 3-15. गोलंदाजीचा भार स्वीकार दिला जातो. राऊंड विकेट मारा करेल युगल डोरलेकर. युगल डोरलेकर पूर्णगड गावातील हा तारा. मागच्या 2 वर्षांमध्ये त्याने जबरदस्त कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या समोर आहे सायू आडुळेकर. अंडरआर्म क्रिकेटमधील बादशाह, किंग ऑफ अंडरआर्म क्रिकेट. सायू खेळण्यासाठी तयार. ज्याची बॅट पाहण्यासाठी पैसा जरी गेला तरी मी देईन असं मी नेहमी बोलतो. वाईट बॉल पंचांचा इशारा. द्वारकानाथ संजयगिरीचा लेख आहे. रोहित शर्माची बॅटिंग पाहण्यासाठी किती पैसा दिला जाईल तरी तो पैसा वेस्ट होत नाही. सायू आडुळेकर याच पद्धतीचा फलंदाज आहे. अंडरआर्म क्रिकेट मध्ये त्याचं टेक्निक. कॉमेंटेटरच्या दिवेवर काळात ते असतो असं हर्षा बोगलेने म्हटलेलं आहे. तो नेव्हरदलेस युगल चांगला प्रयत्न. लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा येतो. पंचांचा धावसंख्या वाढते. संख्या होते 17. व्हेरी गुड व्हेरिएशन. चेंडू टाकला. काय स्विंगिंग डिलिव्हरी होती. ऍक्शन मध्ये कोणताही बदल नाहीये. दुसरा चेंडू मारलाय त्याने. कॅरम बॉल आपण पाहतो, गुगली पाहतो. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये हा अंडरआर्म क्रिकेटचा गुगली म्हणता येईल. मिडल कडून लेग कडे. कारण दोन्ही चेंडू त्याने पहिले लेग स्पिन केले होते. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न केला होता. वाईड बॉल झाले. दुसरा चेंडू मात्र ऑब्जेक्ट केला परंतु लाईन बदलली. मिडल कडून असकडे, मिडल कडून लेग कडे. सॉरी परंतु बॉलिंगच्या ऍक्शन मध्ये कोणताही बदल नाहीये. बॅट्समन त्यामुळे बीट होतो. आता मात्र सायू यांच्याकडून येतोय विंटेज सायू शॉट. सायूचा विंटेज सायू शॉट आहे. ट्रेडमार्क शॉट चौकारासाठी.
सावी यांच्याकडून पुन्हा एकदा ट्रेडमार्क शॉट सावी यांचा बॅक फुटला जाऊन चौकार दुसरा गाडी पटरीवरती आल्यानंतर मात्र थांबत नाही ते वंदे भारत ट्रेन आहेत दोन्ही सायू आणि उर्दू हा यावेळेला बघा फुट मोमेंट बघा त्याचा कसा परफेक्ट आहे थोडस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मागे राहिला चेंडू लेग ब्रेक झाला सायू यांचा टप्पा चांगला होता बॅटचा टायमिंग सुद्धा परफेक्ट होता बॅट फ्लो मात्र तेवढा नव्हता बॅट स्विंग जेवढी पाहिजे होती ती नव्हती धावसंख्या आहे वेट कर धाव संख्या तू माझ्याकडे लक्ष ठेव. बॉल 4 25 दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 25 दोन चेंडूंचा खेळ शिल्लक 25 युगल दोरेकर पुन्हा एकदा पाचवा चेंडू टाकेल आता मात्र ऑफसेटच्या खूपच बाहेर मित्रा मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है तो पंख बहुत है फड़फड़ाते रहेंगे हौसला चाहिए जीतने का हौसला चाहिए उत्कर्ष प्रीमियर लीग वरती आपलं नाव कोरण्याचं युगलला ते काम करावं लागेल यावेळेला मात्र युगलने तटवला चेंडू सावी यांच्याकडून मिस फिल्डिंग होते त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने चौकार वसूल करते वाईड बॉलने धावसंख्या वाढते अवंतरची इनफॅक्ट यावेळेला मात्र बदल करण्याचा प्रयत्न केला होता सुजनने धावसंख्या होते बिन बाद 35 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील आता मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न एक धाव तर पूर्ण केली आहे चला डिक्लेरेशन आहे का सर नाही एक धाव पळून पूर्ण केलेली आहे एक धाव मिळते
खोलवर टप्प्याचा चेंडू ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये म्हटलं जातो. डीप डिलिव्हरी ज्याला म्हणतात, तो डीप डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला होता. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतील. बॉलिंगची वेगवेगळी स्किल पाहायला मिळेल, बॅटिंग टेक्निक वेगवेगळी पाहायला मिळेल. त्यासाठी नॉलेज असणे गरजेचं आहे. अनेक खेळाडूंकडे ते नॉलेज आहे, त्यामुळे मजा आहे. त्यांना माहिती आहे की आता कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल, आता कोणत्या पद्धतीने चेंडू टाकू शकेल. गेम आहे तो माइंडचा गेम आहे. शेवटी चला फिल्डिंग मध्ये बदल होते, काहीतरी स्ट्रॅटेजी बनवली असेल. यावेळेला मात्र सायू समोर आहे. सुजन लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतो. सुजन वारंवार व्हाईट बॉलचा मारा करतोय. लाईन लेंथ परफेक्ट आहे, थोडीशी लाईन लेंथ परफेक्ट आहे. लाईन चेंडू पॅव्हेलियन मध्ये जोरदार अपील केले जाते. टॅप आहे का पाहिलं जाते, चौकार आहे का, जोरदार अपील येते, बंप आहे का. हेडशॉट होता, हेडशॉट. सायू आता माझ्यावरती कोणती गुन्हाच काढली ते माहिती नाही. नेहमी पाहतो सीज फायर मध्ये हेडशॉट असतो, डोक्याला डायरेक्ट गोळी मारली जाते. हा चेंडूच माझ्याकडे आला होता. बॉल नेहमी पाहतो आपण IPL मध्ये अंपायर वाचले जातात, आज कॉमेंटेटर वाचायची वेळ आलेली आहे. चला हा डिसिजन पेंडिंग आहे. डबल लागलाय का, बंप झालाय का, अंपायरचा इशारा आता येईल. सुजन यांचा हा चेंडू आतमध्ये घुसला होता. स्विंगिंग डिलिव्हरी होती आणि फलंदाज बाद होते डिरेक्टली बॉक्स आउट. सायू आडुळकर थोडासा नाखुश, बाद, फलंदाज बाद. सदतीस धावांची आतापर्यंत केली आहे ती सुधीरभाई प्रतिष्ठान संघाने. पहिला झटका मिळतोय, पहिला जबरदस्त झटका, पहिली पनवती लावली सुजन शिरगावकरने सुधीरभाई प्रतिष्ठान संघाला. बाद झालेला फलंदाज आहे सायू, बॉक्स आउट होऊन परततोय. सुजन यांचा आतमध्ये येणारा चेंडू स्ट्रेट पंच खेळण्याचा प्रयत्न, बॅटची अप्पर एज लागल्याने डिरेक्टली पॅव्हेलियन कडे आलाय चेंडू, बॉक्स आउट. यावेळेला मात्र बदल होते बॅटिंग मध्ये. नवीन बॅटर शिरगावकर प्रभंजन, पूर्णगड मधील हा एक उदयोन्मुख जबरदस्त असा खेळाडू आहे प्रभंजन. अंडरआर्म क्रिकेट मध्ये वॉट अ डिलिव्हरी यार, वॉट अ डिलिव्हरी. म्हणूनच याची गोलंदाजी पाहणे एक नेत्रदीपक पणा असतो. डोळ्यांचं पाळणं पिटणारी फलंदाजी बऱ्याच वेळेला पाहतो, अनुभवतो आपण. एखादे निसर्गरम्य ठिकाण पाहून आल्यानंतर डोळे कसे भिजतात त्या पद्धतीने याची गोलंदाजी. सृजनची ऍक्शन किती सुंदर आहे. गोलंदाजीच्या ऍक्शन मध्ये कळत नाहीये त्याचा स्विंगिंग कुठल्या डिलिव्हरीला कुठल्या बाजूला जाईल, ऑफ ब्रेक होईल की लेग ब्रेक होईल. त्यामध्ये आता मात्र पुन्हा एकदा आतमध्ये होते, आतमध्ये येतोय चेंडू, काही कळत नाहीये. प्रभंजन नौका हेलकावते प्रभंजनची, कुठल्या बाजूला जातो तेही कळत नाहीये. यामध्ये मनात काय चाललं असेल, डोक्यात अनेक भुंगे वाजत असतील, नाचत असतील. आता मात्र प्रबंधन येतोय चौकार. 1 2 3. थोडासा आवर घातलाय धावाला सुजन याने. सायूची विकेट मिळवल्यानंतर चालू सामन्याचा मध्यंतर झाल्यानंतर आरोही 11 वर्सेस मोरेश्वर स्मृती हा सामना यानंतरचा सामना होणार आहे. आणि चालू सामन्याचा मध्यंतर झाल्यानंतर कुठल्या टॉस का बॉस कडे या, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस कडे या. धरतीवर एक दाणा पेरला तर धरती आपल्याला असंख्य दाण्याने किचून भरलेलं असं कणीस देतं. नेहमी पाहतो आपण कणीस जर पाहिजे असेल तर एक दाणा पेरला तर असंख्य दाण्याने भरलेलं किचून भरलेलं कणीस देतं. त्याचप्रमाणे मेहनतीचे छोटे पॉइंट टाका, यश नावाचं कणीस देतं. दरम्यान या चौथ्या षटकाला सुरुवात होते. बॉलर दीपक गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे.
राऊंड द विकेट मारा कराय पहिला चेंडू सुदीक्षेसाठी उदी यांनी तो लेफ्ट आउट केला कारण ऑफस्टिकच्या बाहेर. इनफॅक्ट प्रणव नाटेकर यांच्याकडून सर प्रणव यांच्याकडून वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या 43 वरती पोहोचवली जाते. 43 लॉस ऑफ 1 विकेट. दीपक गोलंदाजी करण्यासाठी तयार. यावेळेला नो बॉल पंचांचा इशारा आणि नक्कीच नो बॉल आहे. लाईन क्रॉस नाही झाली आहे. पुढची लाईन क्रॉस नाही झाली आहे आणि तो जो कलरची नो बॉलची कलर उडालाय तिथेच कळलं पण फायदा काही उठला नाही. उठवता आला नाही. उदयाला दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार. आता मात्र मागे जाऊन त्या कॅप करण्याचा प्रयत्न. एक धाव तर मिळतोय. एका धावेवर समाधान म्हणाला ते उदयाला. सुदीक्षक खेळण्यासाठी तयार आहे. पुढचा चेंडू पण तत्पर धावसंख्या झाली आहे 1 विकेटचे नुकसान ते 45 45 एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकामध्ये चांगली खेळी उभी केली होती सायू आणि सुदीक्षा यांनी. 3ऱ्या षटकामध्ये सुजनने धक्का दिला. 4थ्या षटकामध्ये काय होईल? 5 चेंडू बाकी होती या षटकातील. त्याचा बॅट्समॅन सर्वाधिक मानला जातो आणि त्यामुळे त्याच्याकडून उंच अशी षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 बॉल झाले 4 बाद. 4 चेंडू शिल्लक आहेत सर. 3 झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत सर. 3 चेंडू शिल्लक या षटकातील आणि शेवटच्या षटकातील या डावातील 3 चेंडू शिल्लक आहेत. चला कौस्तुभ सारंगला या 3 चेंडूवरती चौकार मारता येतील का? त्याचा पहिला चेंडू बीट केला आहे. कौस्तुभच्या बॅटच्या फ्रेममध्ये आलाच नाहीये. एक धाव मात्र मिळते 22च्या स्वरूपात. वॉट कमबॅक यार दीपक. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. कालच्या सामन्यामध्ये अनुराग नाटेकरने अशा प्रकारची गोलंदाजी केली होती. शेवटचं षटक हाताळलं होतं. पहिल्या सामन्यामध्ये 4 धावा दिल्या होत्या आणि तोच टर्निंग पॉईंट ठरला होता. हा टर्निंग पॉईंट ठरेल का? 50 पार करतोय का? फलंदाज बाद. कॅच झेल. बॉक्स आउट. धावा मिळत आहेत. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट म्हणजे कमलेश दोर्लेकर. ते नातं आता बराच वर्ष झाली त्याला. पण कमलेश दोर्लेकर यांनी लेफ्ट आउट केला. हा चेंडू धाव काय मिळत नाही. वॉट कमबॅक दीपक. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. सुधीरभाई प्रतिष्ठान 50 काही पार करता आले नाही आपल्याला. 49 या धावसंख्येवरती रोखलंय. 3 षटकामध्ये 43 धावा होत्या. या षटकामध्ये 45 धावा होत्या. या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्यात. वॉट कमबॅक. कालची पुनरावृत्ती होते. 33 धावा होत्या 3 षटकामध्ये. 4थ्या षटकामध्ये अनुराजने 4 धावा दिल्या आणि तो सामना जिंकला होता H&M संघाने. H&M संघ आपल्याला माहिती आहे क्वालिफाय झालाय 2nd नंबरने. यावेळेला मात्र सुधीरभाई प्रतिष्ठान सुरुवात चांगली होती. 49 अशी धावसंख्या. 50 धावा
आता डिफेंड करायचे आहेत आणि काय गोलंदाजीचं प्रदर्शन आहे ते जॉली बॉईज ऑप्शन मध्ये जॉली बॉईजने जबरदस्त खेळाडूंचा भरणा केला. ऑप्शन मध्ये सुंदर पद्धतीने त्यांचा गेम होता जॉली बॉईजचा. त्यांनी घेतलेला खेळाडू मुदस्सर सारंग जबरदस्त. शिरगावकर आहे त्याच पद्धतीने आता सुजय शिरगावकरला ज्या पद्धतीने त्यांनी घेतलं अतिशय थोडी कल्पकता त्यांची दिसली त्यावेळेला. ती बांधणे कौशल्य असतं, कला असते. मोरेश्वर स्मृती संघाचे संघ व्यवस्थापक अथवा कर्णधार कुठे असेल तर ताबडतोब टॉसका बॉसकडे येण्याची कृपा करा. मोरेश्वर स्मृती पेनल्टी दे ना, त्याला पेनल्टी देण्यात येईल. Please, it's humble request for you. Moreश्वर स्मृती कॅप्टन चिन्नू ना. चला जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला सामना पहिली धुमस चक्री होते ते सुधीरभाई प्रतिष्ठान वर्सेस जॉली बॉईज. आपल्याला कधी कधी कागदावर संघ चांगला मिळतो, मैदानावर त्याचा एक्झिक्युशन होतच असं नाही. काल आपण पाहिलं मोठमोठे संघ पराभूत सुद्धा झाले. बांधलेला संघ होता जबरदस्त SS सुपर किंग्स. असं वाटत होता हा संघ जबरदस्त आहे. SS सुपर किंग्सने मात्र निराशा केली. असंच असतं मैदानावर खेळणारा संघ आणि कागदावरचा संघ, त्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही प्लॅन जे करताय ते एक्झिक्युशन इम्प्लिमेंटेशन त्याचं फार महत्वाचं असतं. आयुष्यामध्ये आपण बरीच स्वप्न पाहतो आणि स्वप्नांसाठी आपण त्यानुसार प्लॅन आखतो की अशा पद्धतीने करायचे. आज या ठिकाणी बरेच बच्चे कंपनी आहेत. आपण परीक्षेसाठी अभ्यास करण्याचा प्लॅन आखतो, एक्झिक्यूट मात्र ते करत नाही. कारण नेमके परीक्षेच्या दिवशी लवकर झोपतो, कारण तो झोप ही अनावर होते. आणि त्यामुळेच इम्प्लिमेंटेशन जो करतो त्याला वारसा आले मिळतात. असंच क्रिकेट आहे, लाईफ मध्ये सुद्धा तसंच आहे, क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तर त्याहून जास्त आहे. तुमच्याकडे वेळ फार कमी असतो. डिसिजन मेकिंग, क्विक डिसिजन मेकिंग सिस्टम तुमच्या मॅनेजमेंट कडे असणे गरजेचं आहे. चला सामन्याला सुरुवात करा. प्रणव सर, 50 धावांचं टार्गेट आहे. 49 धावा बनवलेल्या आहेत. नवीन सलामीची जोडी मैदानामध्ये उपस्थित आहे. दर्पण शिरगावकर, दत्त देवस्थानचा खेळाडू दर्पण शिरगावकर. त्रिमूर्ती किंवा दत्त देवस्थान, आता नाव नवीन दत्त देवस्थान आहे. त्रिमूर्ती संघाकडून खेळणारा पूर्णगडची शान, लोकरेवाडीमधील एक जबरदस्त खेळाडू दर्पण शिरगावकर. आणि मास्टर गेमला आहेत युगल. दोन्ही पूर्णगडचे खेळाडू आहेत. आता स्थानिक खेळाडू पूर्णगडचे मोठमोठ्या खेळाडूंसमोर त्यांना खेळण्याची संधी आहे ती निर्माण केली आहे उत्कर्ष कला क्रीडा मंडळाने. म्हणून त्या मंडळाचे आभार आहेत. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. इनफॅक्ट या ठिकाणी पहिलं षटक हाताळतोय सायू आडोरेकर. आता लीडर फ्रॉम द फ्रंट. पहिला चेंडू सायू यांचा शूट, पहिला शूट अतिशय वेगवान. एक डाव खाता खोललं जातंय. श्री गणेशा केला जातोय. कीपर कडून चूक होते, परंतु कीपर कडे एरर ऑफ मार्जिन खूप कमी आहे. एवढा वेगात चेंडू आला, हा खाली राहिलाय. स्कीड झाला चेंडू, याला म्हणतात स्कीड होणे. या मैदानावर स्कीड होण्याचा चान्सेस भरपूर आहे, कारण सिमेंटच्या मैदानावर स्कीड होत नाही. चेंडूला टप्पा मिळाल्यानंतर उंची मिळते. वानखेडे म्हणू शकतो आपण. आणि हे मैदान चेन्नई सारखं म्हणू शकतो. आता मात्र भरकटलाय. जायचं होतं बँगलोरला, गेलाय कोलकाताला. सायू आडुरेकर यांच्याकडून पहिला येतोय धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात, अवांतरच्या स्वरूपात खेळण्यासाठी तयार आहे दर्पण शिरगावकर. आता मात्र पुन्हा एकदा नो बॉल, पंचांचा इशारा. नो बॉलने खाता अवांतर धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या वाढते. 3 एक्स्ट्राची धावसंख्या आहे 3. 50 धावांचं छोटस टार्गेट आहे. आता पुन्हा एकदा लाईन वरती येतोय, पटरीवरती येतोय. दर्पणच्या बॅटच्या पट्टे देत नाही. काय चुकतोय, ऑब्स्टिकच्या बाहेर ठेवतोय, स्कीड होतोय, चेंडूला खाली राहतोय, अजिबात टप्पा मिळत नाहीये. आणि त्यामुळे नो चान्स फॉर द बॅटर. करे तो क्या करे बल्लेबाज. इट्स गेम पे. चला सायू गोलंदाजी करायचं तयार. दर्पण यांच्यासाठी या वेळेला मात्र चांगला फटका
चौकारासाठी जातोय. मोठा शॉट बाय दरम्यान शिरगावकर येतोय चौकार. 1 2 3 4. एक तास पुढचं. थँक्यू व्हेरी मच डीजे. जबरदस्त उत्कृष्ट साऊंड सिस्टम या ठिकाणी आहे. पहिला चौकार रश्मी डीजे यांच्याकडून हा चौकारासाठी काय गाणं आलंय, जबरदस्त गाणं. या 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7 बिनबाद 7. या वेळेला मात्र सायूने व्हेरिएशन केलंय, लाईन बदलली आहे, चेंज केली आहे. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवत होता मगापासून, आता मात्र इनस्विंगिंग डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, मिडल करून लेग टाकण्याचा प्रयत्न. आता मात्र उंची दिली. यावेळेला चान्स बघा, जोरदार अपील होतो. मोठा धक्का, मोठा मासा वाटतोय का, पण त्यासाठी वेगळं वॉच करावं लागेल. अंपायरकडे डिसिजन पेंडिंग. हा मोठा मासा गळाला लागला तर मात्र सामन्याची दिशा बदलेल. हृदयाची धडधड वाढली असेल जॉली बॉयजच्या संघ मालकांची, हृदयाची धडधड वाढली असेल जॉली बॉयजच्या समर्थकांची. चला डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर कडून डिसिजन येईल थोड्याच वेळामध्ये. सुधीर भाई प्रतिष्ठान यांच्याकडून पहिला अपील केलं गेलं होतं, नॉट आउटचा इशारा येतो. या ठिकाणी वाचलो. जीवा में जान में जान आ गई है जॉली बॉयज के. युगल डोरलेकर हा स्कोर आहे 7 बिनबाद 7. युगल डोरलेकर हा आयकॉन प्लेअर आहे. एक बॉल आहे, एक चेंडू शिल्लक. 1 to go. 7 धावा झाल्या. 43 धावांची अजूनही गरज. हा सामना मात्र रंगतदार होणार. पहिलाचा सामना. यावेळेला मात्र काय होते, संतोष पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. नो बॉल, पंचांचा इशारा. इकडे बोलू नका, आसपास ऐकायला जात. बोलू नका, ऐकायला जातात आणि ते ह्याच्यात जातात. एक धाव. धावसंख्या 8 वरती. 42 ची गरज. साई यांचा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र ब्लॉक होल मध्ये इंटू द पिच गोलंदाजी साई यांच्याकडून. पहिलं षटक संपते. चांगल्या प्रकारे षटक हाताळते साई. 8 अशी धावसंख्या होते. 50 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेला हा संघ. दर्पण शिरगावकर यांच्याकडून एक चौकार येतोय. बाकी 5 चेंडूमध्ये डॉट डिलिव्हरी काढतोय. साई देतोय एक्स्ट्रा 4. त्यामुळे मिळतात धावा 8. आता मात्र पाहिजे 18 चेंडू 42 धावा. येस डीजे. श्रीनगर मधील हा एक जबरदस्त चमचमता हिरा. याच्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. थांब लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा युगल. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर गेंद बाउंड्री के बाहर होगा. यही उम्मीद रखते हैं हर कोई यहाँ पे. परंतु गोलंदाजीचा भार स्वीकारलाय. पहिला चेंडू आणि पहिला चौकार येतोय युगल यांच्याकडून. अभी हमने शुरुआत हमने दी. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर गेंद बाउंड्री के बाहर होगा. पहली गेंद तो बाउंड्री के बाहर गई है. आया चौकार. यह दीजिए. सुदीक शेवटो उर्दू यांचा पहिला चेंडू युगल डोरलेकर यांच्या बॅटच्या पट्ट्यात परफेक्ट आलाय. चेंडूला उंची पाहिजे तेवढी सुद्धा मिळाली आहे आणि त्याला फक्त कॅचला दिशा दिली. शॉट म्हणता येईल याला. सुरेख पद्धतीचा चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढते. युगल खाता खोलतोय. श्री गणेश करतोय स्वतःच. संघाची धावसंख्या 12 वरती पोहोचवतोय. 38 धावांची गरज. सामना जॉली बॉयज अपर हँड मध्ये. यावेळेला मात्र एक धाव. आउटर एज लागतोय. आउटसाइड एज एक धाव. विकेट किपर कडून बीट होतो. मिस केला जातोय. एक धाव मात्र दिली जाते. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक धाव म्हणजे डॉट डिलिव्हरी. उर्दू यांचा पुढचा चेंडू. धावसंख्या आहे 13 हो गया. इसका
यावेळेला मात्र चांगला चेंडू. आता मात्र उडूला लाईन मिळालेली आहे. स्विंगिंग डिलिव्हरी नक्कीच नाही. सिम पोझिशन परफेक्ट आहे चेंडूची. स्विंग होत नाही, स्पिन होत नाही. वेग आहे, वेगावरती कंट्रोल आहे आणि या वेगामध्ये फसवलं गेलं गोल फलंदाज युगलला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न. फुल टॉस ओव्हर पिच डिलिव्हरी झाली परंतु युगल तयार नव्हता त्याच्यासाठी. युगल खेळण्यासाठी तयार होता. याने काय कमबॅक केलाय. 13 धावसंख्या. पुन्हा एकदा या वेळेला मात्र उदूने टाकला. धावसंख्या 17 वरती पोहोचवली जाते. युगल यांच्याकडून येतो चौकार. 1 2 3 4 चौकार. धावसंख्या आहे 17. अभी किसका हो, किसपे होता है खतरा. 33 धावांची गरज आहे. उर्दू यांचा पुढचा चेंडू. व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. यावेळेला मात्र दिशा बदलली. वाईड यॉर्कर ऑफस्टिकच्या बाहेर आपण पाहिले मलापासून. आता मात्र लेफ्टिकच्या बाजूला यॉर्क टाकला. संपले ओव्हर. दुसऱ्या षटकाचा झालाय खेळ. खल्लास. धावसंख्या झाली 17. होतोय का कोणाचा खतरा. येणारा काय ठरेल कारण 12 चेंडूंचा खेळ बाकी. 33 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 33 धावा. सामना एकतर्फी नक्कीच नाहीये. रंगतदार होणार यात कोणतीही शंका नाही. 12 चेंडू. आता 2 गोलंदाज कोणते आहेत ते फार महत्वाचे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो. 12 चेंडू आणि 33 धावा पाहिजे. दोन्ही संघांना वाटत असेल जिंकणार तर मीच. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो. वादा करना पड़ेगा. जितना वादा किया है, जितना सोचते हैं उससे कोशिश ज्यादा करनी पड़ेगी. भाई तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे. मजबूत इतना अपना इरादा करो. देखते हैं इरादा किसका अच्छा है, किसका बड़ा है. इनफैक्ट पिछले ओवर की पहली गेंद वाइड बॉल के लिए लेग स्टिक के बाहर. वाइड बॉल 2 धावांसाठी. त्या ठिकाणी मिस फिल्डिंग होते. गोलंदाज हरीश आडुरेकर रत्नाईन संघाचा हा खेळाडू कोसुंदे गावचा सुपुत्र हरीश आडुरेकर. बऱ्याच वर्षानंतर अंडरम क्रिकेट खेळताना मी त्याला पाहतो. पुन्हा एकदा स्पिनचा जादूगर म्हटलं जातं. खेळाडू त्याप्रमाणे अंडरम क्रिकेट मधील हा स्पिनचा जादूगर ओळखला जातो. पण आता मात्र त्याचा खणखणे ड्राईव्हने समाचार घेतला जातोय. दर्पण शिरगावकर यांच्याकडून येतोय ड्राईव्ह चौकार. चोवीस 26 धावांची गरज आहे. 26 धावा पाहिजेत. 11 चेंडू आणि 26 धावा. सामना आहे जॉली बॉयच्या बाजूने. चला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र काय झालंय. नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. रनआउटचा चान्स आहे. ठिकाणी मात्र प्रॉपर क्रिकेट खेळलं गेलं नाहीये. प्युअर क्रिकेट खेळलं गेलं. नो बॉल. पंचांचा इशारा नाही सर. 2 धावा. आताच्या 2 धावा. नो +1 2 धावा. धावसंख्या वाढते 26 वरती. 24 धावांची गरज. आता 11 चेंडू 24 धावा. सामना जातोय जॉली बॉयच्या दिशेने झुकला जातोय. विपक्षी टीम की पिटाई हो रही है खड़ी क्योंकि जब तक है ये 2 अंशों की जोड़ी युगल आणि दर्पण यांच्याकडून काय चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र बीट करण्यात यशस्वी. एक्सपिरियन्स बोलताय भाई. एक्सपिरियन्स बोलताय. अनुभव वर्सेस नवीन उगवता तारा. त्याच्यामध्ये जोश असतो. आता होश मध्ये गोलंदाजी होईल का. काय सजवलाय जातोय त्याच्या स्वरूपात चौकार. संख्या वाढते. धावसंख्या होते 30 वरती. 20 धावांची आवश्यकता आहे. अगर टाप गेला तर परफेक्ट चौकार आणखी एक पाहायला मिळतो.
विकेट मिळवण्याच्या दिशेने सुरेख फलंदाजी युगलची, एक जबरदस्त फटकेबाजी युगलची. जर आवडली तर नक्कीच टाळ्या वाजवा, कारण आपला हा पूर्ण गावचा खेळाडू आहे. मी नाव रोशन करते मोठ्या खेळाडूंसोबत. खरोखरच वेळी जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या दोन्ही फलंदाजीसाठी. युगल आणि दर्पणची जोडी, दोनशोची जोडी. नाव आपली तयार, नाव नौका. मी म्हणतोय नौका लावणार की काय. नो बॉल, पंचांचा इशारा. नो बॉल येतोय, पंचांचा इशारा. नो बॉल येतोय, पंचांचा इशारा. तिथं रनआउट करण्याचा अपील केलेला आहे. ठिकाणी रनआउटचं मात्र अपील केलेलं आहे. बघूया आता अंपायर क्रिकेटच्या रूल नुसार काय निर्णय देतात. ग्रीन बॉल झाले होते, नो बॉल पंचांचा इशारा आहे. ग्रीन बॉल झाल्यामुळे बॅटर बाहेर पडला होता. दरम्यान नो बॉल पंचांचा इशारा आहे. ऍक्शन कंप्लीट झाली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या पाहाव्या लागतील. आता डिसिजन पेंडिंग आहे. स्कोर आहे 34. 16 धावांची आवश्यकता आहे मित्रा फक्त. काय 25 युगल 35 रे 35 25 काय 34. तो धाव अजून धरला नाहीये. हा नो बॉल पकडल्यानंतर एक धाव वाढेल. नॉट आउट, नो बॉल, एक धाव वाढते. टाळ्यांचा जयघोष होतोय, कारण युगल सारखा फलंदाज मैदानावरती. ग्रीन बॉल झाला होता, दांडी गुल झाली होती. नो बॉल. इम्पॅक्ट फॉर्च्यून सेवर्स द ब्रेव. वीरों की जीत होती है, नसीब भी उनके मस्त होते हैं, जिनके इम्तिहान बहुत बड़े होते हैं. वीरों के इम्तिहान होते हैं, वीरों के साइड में होता है नसीब. युगलच्या बाजूने आहे, वीरासारखा लढलाय, दर्पणने साथ दिले. आता मात्र पुन्हा एकदा बॅटला जाऊन चौकारासाठी हरीशला केलेले सलामत आणि आपली ठेवली जिंकण्याची आशा शाबूत युगलने खरोखर काय झालं पाहिजे. आएगा क्या, आने वाला नया बल्लेबाज कौन होगा. इनफैक्ट हमें यहाँ से दिख रहा है सुजन शिरगावकर ऑन स्ट्राइक बल्लेबाजी करने के लिए तैयार है. 6 गेंदों में चाहिए 11 रन. मराठी बोलू. 6 चेंडूत पाहिजे 11. सुजन फलंदाजी करण्यासाठी तयार. 6 चेंडू 11 धावा. यावेळेला मात्र वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, म्हणूनच अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी लावली जाते कमलेश टोर्रेकर यांच्याकडून. दोनच गोष्टींचा फरक आहे की फुल स्लो मध्ये असणारा हा संघ आहे कागदावरती, कारण ते नाव आहेत ते ज्यांनी एकेकाळी क्रिकेट गाजवलंय ते लेजंड खेळाडू कमलेश टोर्रेकर असू देत, हरेश आडोरेकर असू देत, परंतु त्यांच्या समोर होते युगल, आता हे सुजन, हे स्लो मध्ये असलेले खेळाडू आहेत आणि हाच फायदा आहे. परंतु कमलेश टोर्रेकर यहाँ पे एक्सपीरियंस बोलता है, चेंडू गुगली आणि बाद.
कहाणी में ट्विस्ट. पहिलाच सामना सिरियल सारखा झालाय. मला वाटतं आता वाजलेत 9. आता कोणती तरी एक सिरियल असेल त्याच्यात ट्विस्ट असतात, नेहमी ट्विस्ट असतात. कृपया साईडला ज्यांनी आपले वाहनं उभी केली आहेत ती कृपया रस्त्याच्या साईडला लावायची आहेत. वाहतुकीला अडथळा येणार नाही याची कृपया नोंद घ्यायची आहे. आणि पर्सनल वाहनं तिथे उभी केलेली आहे ती कृपया रस्त्याच्या साईडला उभी करायची आहे. चला कमलेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. आज जल्लोष होणार या मैदानावरती. यावेळेला मात्र ऑप्टिकच्या बाहेर टर्न झाला नाही, वाईट बॉल. जर झाला असता तर काय झालं असतं. 1 धाव मिळते, 10 धावांची आवश्यकता. 70-30 असा सामना. जॉली बॉयज कडून नवीन बॅटर नेम प्लीज. आणि यावेळेला मात्र बसवला शॉट अनुराज यांच्याकडून राज केलं जाते. कमलेश जोरवेकर यांच्याकडून लॉलीपॉप दिला जातो, लॉलीपॉप स्वीकारला जातो. आता चायनीजचा जमाना आहे भाई. लॉलीपॉप तो या खाएंगे. या चौकाराने दिशा बदलली आहे, या चौकाराने दशा बदलली आहे या सामन्याची. या चौकाराने जॉली बॉयज ऑन द टॉप. धावसंख्येवरती 44. जॉली बॉय समर्थक भाई किधर है तुम लोग? तालियां बजाओ. जॉली बॉय समर्थक है कि नहीं? कोई तालियां बजनी चाहिए. यहाँ पे क्या होता है? पुअर क्रिकेट. 2 धावा मिळत आहेत, 2 धावा मिळत आहेत. कधी कधी आपल्या उंचीचा गैरफायदा कसा असेल तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण आता आहे. उंच पुरा असा संतोष पात्रे या गावचे पोलीस पाटील आहेत पण मैदानावरती असल्यामुळे खेळाडू आहेत. संतोष पात्रे उंच पुरा, त्याचा गैरफायदा म्हणजे नुकसान झालं. ये तो नुकसान की बात हो गई. आपकी जो हाइट है, कभी कभी हाइट के बल्लेबाज चाहिए, गेंदबाज चाहिए होते हैं. 2 धावांनी धावसंख्या वाढते. 36. 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावा. सुधीरभाई प्रतिष्ठान ट्रबल. पहिल्या सामन्यामध्ये पराभवाच्या गर्तेमध्ये काल आपण पाहिलं H&M ने पहिला सामना अशाच पद्धतीने जिंकला होता. H&M क्वालिफाय झाले आणि त्याच्यासोबत झालाय क्वालिफाय टॉप ऑफ द टेबल विष्णू स्मृती विशाल आडुरेकर यांचा संघ. प्रजत आडुरेकर यांचा H&M. यावेळेला मात्र डिलिव्हरी होती लेग ब्रेक. 1 धाव मिळते. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामना होतोय रंगतदार. काय मॅच झाले ते बॉल आउट आहे. कालपासून मी त्याची वाट पाहतोय. चला होतोय का हा टाय मॅच? श्रीकृष्णाप्रती माझी अपार श्रद्धा आहे, त्याच्याकडे प्रार्थना आहे की कर बाबा टाय मॅच कर आणि बॉल आउट बघू दे. बघूया. 2 चेंडू 3 धावा. एक सामना आवडला असेल तर जबरदस्त टाळ्यांचा एकदा जयघोष प्रतिसाद होऊ द्या. सामना आवडला असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. जॉली बॉय समर्थक आपण कुठे असाल तर टाळ्या झाल्या पाहिजेत तुमच्यासाठी. सुधीरभाई प्रतिष्ठान आपण तर इथेच आहात सगळे. टाळ्या झाल्या पाहिजेत तुमच्या खेळाडूंसाठी. कमलेश जोरवेकर इव्हन फायर आहे का? नवीन फलंदाज दर्पण शिरगावकर याच्याकडे आहे का क्षमता ती 2 चेंडू मध्ये 3 धावा करायची? मात्र या वेळेला मात्र टच अँड गो आहे. काय क्रिकेट खेळले गेले. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन कमलेश जोरवेकर यांच्याकडून झालं. दर्पणला बीट करत यशस्वी झाला. विकेट किपर ड्रामा भरपूर काही ड्रामा. चतुर्थ पंचाकडे हा जातोय डिसिजन. हृदयाची धडधड काय होईल? 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता होती. हा चेंडू त्याने स्विंग केला, टर्न केला फक्त. त्याला फक्त टर्न करण्यात यशस्वी झाला. काही चेंडूला स्विंग दिली नाही, काही नाही आणि नॉट आउट. यावेळेला नॉट आउट. गेम खेळत आहे की काय? चला नॉट आउट दिलाय. अंपायरचा डिसिजन फायनल आहे. तृतीय पंच आणि चतुर्थ पंचाने डिसिजन दिलाय. एकच धावना सर, एकच धावना. 1 चेंडू 2 धावा. चला 1 चेंडू 2 धावा. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा जयघोष झाला पाहिजे. खरोखरच गडगडाट झाला पाहिजे. असा सामना पहिला सामना
काय झाला तर बॉल आउट आहे. लक्षात ठेवा, एक चेंडू मध्ये एक धाव जर केली जॉली बॉयजने तर बॉल आउट आहे आणि 2 धावा केल्या तर जॉली बॉयज विन. लाईनमन काम करा. चतुर्थ पंच आपण सुद्धा तयारीत राहा. लाईनमन काम पहा. एक बॉल 2 धावा. इसमें कितना है दम देखना है. एक बॉल 2 धावा. खेळण्यासाठी तयार आहे लेफ्ट हँड बॅटर. त्याचं नाव काय? बस म्हणतो दर्पण. हा दर्पण. दर्पण शिरगावकर. अनुराज नॉन स्ट्राईक एंडला गेलाय. दर्पण शिरगावकर सलामीचा फलंदाज आहे आणि मगापासून चांगली गोल फलंदाज. हा एक प्लस पॉइंट आहे जॉली बॉयज साठी. फुल फॉर्म मध्ये असलेला दर्पण आता मात्र दर्पणला सेट झालाय. मगापासून 4 त्यांनी खेळून काढल्यात. पाहिलं समोर खेळ आणि दर्पणकडे ती क्षमता आहे. दर्पणकडे ती कॅपॅबिलिटी आहे, ॲबिलिटी आहे. ती ॲबिलिटी फक्त एक्झिक्यूट होणे गरजेचं आहे. ते काय होते, हा एक चेंडू देवाचं नाव घेऊन हा एक चेंडू टाकला जाईल गोलंदाजांकडून. तसंच काम केलं जाईल फलंदाजांकडून. प्रत्येकाचे मन हृदय भरून आलेले असेल, देवाकडे प्रार्थना असेल एक चेंडूवरती काय होईल. IPL तर क्रिकेट सामन्यांच्या धर्तीवरती हा सामना होतोय. उत्कर्ष प्रीमियर लीग दरम्यान हा चेंडू जातोय. एक धाव तर पूर्ण केली जाते. चला दुसऱ्या धावाला जाते. सामना होतोय. पंचांचा डिसिजन आहे. बघूया काय होतोय तो. पंचांचा डिसिजन अजून पेंडिंग आहे. एक धाव पूर्ण केली आहे का आपल्याला इथे दिसली. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धाव जातोय का. शॉर्ट रन दिलेली आहे. शॉर्ट रन दिली आहे. त्यामुळे एक धाव जर केली पुरी होत नाहीये. व्हॉट अ ड्रामा. अँटी क्लायमॅक्स. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त धडाका जोरदार चालला. सुधीर भाई प्रतिष्ठान ऑफिशियली अनाउन्समेंट करायची ना प्रज्वत सर. ऑफिशियली अनाउन्समेंट करायची. स्तुती करताना म्हटलं होतं कमलेश डोर्लेकर एकेकाळी अंजनम क्रिकेट म्हणजे कमलेश डोर्लेकर आणि